आणि माझा पण बर्थडे आला, माझ्या बर्थडेला काय गिफ्ट देणार तू? तुला काय हवं असेल तर सांग तसं मी देते. मला एक फॉर्च्युनर पाहिजे. ती पण देणार, माझं बजेट झालं. पण तुझं बजेट कधी होणार? गणपती बाप्पा दुनिया बहुत पहिल्यापासून कोणतरी मला बोलत होतं बोलणार बट त्याचे दरवेळेस ऍक्च्युली त्याने रस्त्याला थांबून स्टॉल लावून पण बिझनेस केलेला आहे 3 वर्षापूर्वी. आज रस्त्यापासून प्रवास त्याचा दुकानांमध्ये आला आणि हे प्रत्येक वेळेस वेगळं बोलायची काही गरज नाही, कारण आपल्याला माहिती आहे आपण आतापर्यंत जे काही वेगळं 16चं दुकान 10/16 म्हणजे छोटंच असतं, पण त्या छोट्या मागचे किती प्रयत्न होते ते कुणी बघितले नव्हते. आणि आज 2 वर्षानंतर त्याच फ्लोअरला माझे 6 दुकानं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं अजून एका नवीन युट्यूबच्या ब्लॉगमध्ये. आज आहे केकबरी केक अँड कॅफे शॉपच्या आपल्या ओपनिंगचा दिवस. 2 तारीख आहे आज, आणि आज ओपनिंगसाठी खास आमचे स्पेशल गेस्ट आलेले आहेत अस्मिता मॅडम, नाशिकवरून स्वतः. पण ते आज येताना दुखणं घेऊन आले. काय झालं तुला? दाढ दुखते आणि सकाळपासून असेच बसले. दाढ दुखते सकाळपासून हेच चालू आहे तिचं. सो आज ओपनिंग आहे. ओपनिंगचे कपडे माझ्याकडे सिलेक्ट झालेले नाहीत नेहमीप्रमाणे. फुल प्रॉब्लेम, फुल विषय, खोलकुती गोल. आणि हिला बोललो होतं मी माझ्यासाठी काहीतरी शोध, आणि शोधतच नाहीये. बघ ना काहीतरी. अरे तुझी दाढ दुखते तर माझ्यासाठी बघ ना पण काहीतरी. शिट, जाऊ द्या. आता मीच गाडी घेतो आणि जाऊन काहीतरी नियोजन बघतो कुठं लागते का नाही, ते हिला घेऊन जातो मी. बघू द्या, त्याला कंटिन्यू करा. ब्लॉग जोरदार होणार आहे ना. अस्मिता मॅडम पण. तर मित्रांनो, आता गाडी काढलेली मस्तपैकी. भर उन्हात आम्ही चाललेलो आहे शॉपिंग करण्यासाठी. अस्मिता मॅडम म्हणलं की मला शॉपिंग करायची, त्यानिमित्त आम्ही चाललेलो आहे. अस्मिता मॅडम आल्या की सुट्टी नॉट शॉपिंग नुसती शॉपिंग. आप्पा काय म्हणणं आहे तुझं? काय ना, आमच्या वहिनी आले की असं उन्हात आणत नेतात आम्हाला फिरायला. आणि अस्मिता पुण्यात मला भेटायला कमी, शॉपिंग करायची आता येते असं वाटतं. अरे काय खोटं बोलतोय. ते सगळं ठीक आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुमच्यासाठी काही ना काहीतरी नवीन गिफ्ट घेऊन येतोय, पण तुम्ही काय त्याचा फायदा घेत नाही. पण ज्या लोकांनी फायदा घेतलाय त्यांनी एकदम राडाच केलेला आहे. आता ह्याला भेटा रवींद्र सिंग बाकेल, ब्रँड न्यू iPhone 15 विनर, तो पण फक्त 1 रुपयामध्ये. प्रत्येक व्हिडिओमध्ये कोण ना कोणतरी iPhone 15 Pro विनर बनतंय. तुम्ही पण बनू शकता. ते कसं मी व्हिडिओच्या मध्यंतरी सांगणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि आता जायचं का? चला जातो, खिसा मोकळा करून येतो जरा. खरेदी करून झालेली मॅडमची. आता मॅडम म्हणजे मला काहीतरी खायचंय, मग आता मॅडम तिकडे खायला गेले. ते आप्पा त्यांच्याबरोबर गेलाय आणि अस्मिता आता टेस्ट करते. आता त्या स्टॉलवाल्याला ती एवढं पकवणार, म्हणजे एवढं पकवणार, तुमच्याकडे हे आहे का, ते आहे का, एक्स्ट्रा सॉस टाका, चीज टाका, मेयोनीज टाका, भयान. म्हणजे खरं तर तिला नॉलेज आहे काय कसं काय चांगलं खावं. आपलं काही एक वडापाव घाण गप घरी जात असला शॉर्ट आहे, असलावाला विषय. मस्त की तिथं बसवते ते लोक पाठोपाठ. ठीक आहे, घेऊन येतात काय. अरे बावळा, खोल बोलतोय तुला मी. काय? कॉफी घेऊन उभी आहे. काय बोलली तू? हा, अरे वा 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 वा, कॉफी आणली मॅडमने माझ्यासाठी. बिल पण नाही दिलंय. दादाला टोपी बसवली काय? आता काय प्लॅन आहे इथून पुढचा? ओपनिंगला जायचं टाइम होतो. आणि तिथून कुठं तू लगेच घरी जाणार आहे आज? का बरं असं घरी जाणार लगेच? मग काय करू आता? का घरी का जाणार आहे? काय कामासाठी आले, मग काम झालं. वा वा वा, म्हणजे बघा, म्हणजे तुला कामासाठी आलेली का तू खास इथं? माझ्यासाठी नाही आली का? साठी होती ना एवढा 1 महिना, अजून किती राहू? हा ना. अरे बरोबर रे, बदलली लोक. काय देणार सांग? आणि माझा पण बर्थडे आला, माझ्या बर्थडेला काय गिफ्ट देणार तू? विचारलं मी त्या दिवशी काय पाहिजे तुला गिफ्ट. असं विचारून थोडी गिफ्ट द्यायचं? सांग बरं मला, विचारून कसं मी गिफ्ट तर देणार तर आहे, पण तरी तुला विचारते. तुला काय हवं असेल तर सांग तसं मी देते. मला एक फॉर्च्युनर पाहिजे. ती पण देणार, माझं बजेट झालं. पण तुझं बजेट कधी होणार? कधी मेहनत चालू आहे? कधी चालू आहे तुझी मेहनत? बोल ना, कुठे मेहनत? मेहनत चालू आहे, आल्या होती मेहनत कुठे? वाव,
बापरे एवढा आळसपणा करते ना अस्मिता, एवढा आळसपणा. व्हिडिओ पण काढत नाही. आता मी एवढं वरडून म्हणलं एवढा मोबाईल दिलाय, तू काम कर चांगलं, व्हिडिओज बनव भारी भारी. मग आता तुम्ही बघता मी रोज अपलोड करते, उलट हाच करत नाही, मी करते रोज. अरे पण मी व्हिडिओ जर अपलोड नाही केलं तर माझं लाईव्ह परफॉर्मन्सचं काम चालू असतं, आता कॅफेचं काम चालू आहे, सगळ्या गोष्टी करते ना. मग हे सांगते तुला कुठे दिसते, कुठे दाखव की कुठे. बघ अकाउंटला जाऊन काय? दिसतंय का नाही माझा व्हिडिओ तुला? एक दिवसाला एक व्हिडिओ टाकते, कधी 2 दिवसाला एक टाकते, आणि काम काहीच नाही करत, निवांत असते घरी चिल मध्ये एकदम. किती खोटारडा आहे रे. अरे काय माझ्या किती घरचं खोटारडा काम आहे? तूच करायला येतं नाही का? घरचं काम तू करते. अरे खोटं तिथं किती खोटं बोलते. मम्मी करते अरे घरचं मग काम. कोण करतं? मम्मी करते. हा. भरपूर खोटं बोलते माहिती का. जाऊ द्या, आता मस्तपैकी शॉपिंग केलेली आहे मॅडमने. शॉपिंगची बॅग कुठे टाकली आपली? शॉपिंगची बॅग तिकडे टाकली. शॉपिंगची बॅग आहे ना. एक ड्रेस घेण्यासाठी मला हिने किती फिरवलं, 2 तास माहिती का. 2 तास मी हिच्यासाठी एक ड्रेस घेण्यासाठी फिरलो, आणि आता झालेलं आहे फायनली. आता कॉफी आणि सँडविच खाऊन घरी जाणार आहे. चेंज वगैरे करतो मस्त फटाफट आणि ओपनिंग. किती काय सांगितले. चला तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो कसा भेटणार तुम्हाला आयफोन 15, तो पण फक्त 1 रुपयामध्ये. सिक्रेट असणार आहे तुमच्या क्रिकेटचं क्रेज. 3 एप्रिलला टाटा IPL मॅच असणार आहे, दिल्ली वर्सेस कोलकाता. मॅचच्या आधी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करा My11 सर्कल ऍप, आणि आताच टीम बनवा. डाउनलोड करून गिव्ह अवे कॉन्टेस्ट जॉईन करा आणि जिंका आयफोन 15. आणि या कॉन्टेस्टची फीज असणार आहे फक्त 1 रुपये. आणि ही ऑफर फक्त 3 एप्रिलच्या मॅच पुरतीच व्हॅलिड असणार, आणि हे फक्त माझ्या सबस्क्रायबर्स साठी असणार आहे. तर माझ्या दिलेल्या लिंक वरूनच ऍक्टिव्ह होणार. आधी जर मिस केले असेल तर आता करू नका. टुर्नामेंट मध्ये मेगा कॉन्टेस्ट जॉईन करा, ज्याच्यामध्ये फर्स्ट प्राइज स्टार्टिंग असणार आहे 1 करोड. म्हणजे विचार करा अजून किती मोठे मोठे बक्षीस असणार. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करा आणि इथे यूज करा माझा प्रोमो कोड, जेणेकरून तुम्हाला भेटेल डिपॉझिट केल्यानंतर 20% एक्स्ट्रा कॅश. मी तर माझी टीम बनवलेली, मेक युअर टीम दिल्ली और कोलकाता नाव. आणि My11 सर्कल ऑफिशियल पार्टनर आहे टाटा IPL चा. किती मागवलं तुम्हाला? सँडविच मागवलं येते, कॉल कॉपी येते. आता खातो आणि घरी जातो. सो मित्रांनो, फायनली तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे ओपनिंगला प्रत्येक गडबडच होत असते, तशी माझी पण इथं गडबडच झाली आहे. जायचे आता, आणि कात्रजचं आणि हे जे हायवेचं ट्रॅफिक येतं तुम्हाला माहिती आहे कसं आहे बेकार आमच्या इथलं, कात्रज नवले ब्रिज वगैरे. सो आता आम्ही निघलोय, मी, आप्पा, हिमांशू आहे, अण्णा आहे. आम्ही निघलो आता पुढं. अस्मिता मागच्या दुसऱ्या गाडीने येणार आहे, आणि आता टायमिंगला सगळी पोरं येतात का नाही मला माहित नाहीये, पण बघू आता कसं काय होतंय. शेवटी प्रत्येक ओपनिंगला जसं नियोजन असतं तसंच आहे, तर बघूया किती प्रतिसाद आहे काय. पण शॉपमध्ये भरपूर भयान जबऱ्या गर्दी आहे. ऑफर विफर लावले एकदम जबरदस्त. पब्लिक एकदम फुल सपोर्ट करते. मी फुटेजेस पण पुढे ऍड करून ठेवतो, तुम्ही नक्की 100% चेक करा. चला जातो आता. हे सगळं ट्रॅफिक तुडवत जायचं अजून आम्हाला. चलो. बघितलं पोरी तुला पहिल्यांदा, अडकला जीव माझा पहिल्यांदा, मनामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा, स्लो मोशन झालंय पहिल्यांदा. बघितलं पोरी तुला पहिल्यांदा, अडकला जीव माझा तवा पहिल्यांदा, आर आर मनामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा, सगळीकडे स्लो मोशन झालंय पहिल्यांदा. जेव्हा मला समजलं नाशिकला राहते तू, गणपती बाप्पा मला माहिती मी तुझा माझी, तू बोल बोल सजते तुला काय पाहिजे, तुला हे पाहिजे तुला ते पाहिजे, तुला चंद्रावर माझ्यासोबत डेट पाहिजे का माझ्याशी बोलायला नेट पाहिजे, बोल बोल सजते तुला काय पाहिजे, प्रेमाच्या अभ्यासाचं गाईड पाहिजे, नाशिकच्या रस्त्यावर राईड पाहिजे का तुझं डोकं ठेवायला माझी साईड पाहिजे. बघितलं पोरी तुला पहिल्यांदा, अडकला जीव माझा पहिल्यांदा, मनामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा, स्लो मोशन झालंय पहिल्यांदा. थोडस मला पण सावरून घ्यायला पाहिजे, आयुष्यभर मला सावरणार तर 2 मिनिटं थांबा, मी पण थांबलो. सो आता सानिका थोडस बोल, 1 मिनिट, 1च मिनिट. शाळेला आम्ही बोललो तेव्हा नाही आवाज केला. दुनिया बहुत पहिल्यापासून कोणतरी मला बोलत होतं बोल बोलणार. बट आक्याचे दरवेळेस तारीफ करून मला असं वाटायला लागले की लोकांना वाटेल स्क्रिप्टेड बोलते का काय ह्याच्याबद्दल, म्हणून त्यामुळे मी एवढ्या ओपनिंग्सला केले आपल्या रायबापेक्षा पण. सो आज मला त्याच्याबद्दल कमी पण बाकीच्यांबद्दलच जास्त बोलायचं आहे. विशालदादा असेल, आयुष असेल, मम्मी असेल, आणि आता तर आक्याच्या लाईफमध्ये लेडी लक पण ॲड ऑन झाले, त्यामुळे खूपच भारी. हो ना. अस्मिता यायच्या आधीच राय परफॉर्मन्स एवढं सक्सेसफुल होतं,
आणि तिच्यानंतर आता 1 वर्षभरात त्याचं लग्नसुद्धा होईल, त्यामुळे एक लेडीला सुद्धा त्याला भेटेल. सो तो जेवढा आत्ता सक्सेसफुल आहे त्याच्यापेक्षा जास्त होईल डेफिनेटली. सो केक बरीसाठी कॉंग्रॅच्युलेशन्स त्याला पण हा तर कमीच काम करतो. ह्याच्यानंतर मागे जेवढे काम करणार आहेत त्यांना ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स केक बरीच्या पूर्ण टीमला. थँक्यू. आवाज नाही, खाल्लं नाही तुम्ही, तुम्हाला दिलं नाही का? 13 रुपयाला कॉफी होती. जय महाराष्ट्र पब्लिक. बस, थँक्यू. प्रत्येक वेळेस वेगळं बोलायची काही गरज नाही, कारण आपल्याला माहिती आहे आपण आतापर्यंत जे काही वेगळं करत आलोय किंवा नवीन करत आलोय, हे प्रेम तर आपल्याला प्रत्येक वेळेस मिळालंय. आकांनी पण त्याच्या लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या, ज्या ज्या नवीन केल्या, मग ते टिकटॉक असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, मग पुढे जे नवीन बिझनेस स्टार्ट केले, तुम्ही असाच सपोर्ट केलाय. आणि वेगळं बोलायची तर गरज नाही की यावेळेस पण करा. आम्हाला माहिती आहे तुमचं एवढं प्रेम आणि हा सपोर्ट हा नेहमी असाच असणार आहे. कारण आम्हाला जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आम्ही प्रत्येक वेळेस म्हणतो ना की आम्ही चांगल्या मनाने करतो. कारण आपण कधीतरी असं स्टेजवर आलेलं आहे आणि आक्याला खरंच मनापासून शुभेच्छा. आदित्यने जसं सांगितलं तसंच 3 वर्षापासून आम्ही आकीची जर्नी बघतोय की तो म्हणलं की काही गोष्टी डीप मध्ये नाही सांगू शकत, त्या आम्ही पाहिलेल्या आहेत. ऍक्च्युली त्यांनी रस्त्याला थांबून स्टॉल लावून पण बिझनेस केलेला आहे 3 वर्षापूर्वी. आज रस्त्यापासून प्रवास त्याचा दुकानांमध्ये आला आणि हे त्याचं पहिलं दुकान आहे. रायबाग हॉर्मेन्सच्या नावाने आज महाराष्ट्रात आक्याने किती गाजवलंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तेच तुमचा जो सपोर्ट भेटतोय त्या सपोर्टमुळे त्यांनी हिंमत केली अजून एक दुकान टाकायची. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आम्हाला तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो की 3 वर्षापूर्वी जिगर मराठी स्थापन केली आम्ही आणि जिगर टीमच्या माध्यमातून जिगर मराठीतनं जेवढ्यांनी पण आतापर्यंत काहीही करायचा प्रयत्न केला सगळ्यांनी त्यांना भरभरून सपोर्ट केला. तर सगळ्यात महत्वाचं तुमच्यासाठी खरंच तुम्ही जोरजोरात टाळ्या वाजवा आणि असंच प्रेम कायम आमच्यावरती राहू द्या. आणि असंच सगळ्यात भारी गोष्ट आहे की मराठी मुलांना प्रेरणा भेटते ह्या लोकांमुळं जे बिझनेस करतात. थँक्यू आल्याबद्दल इथे आणि आमच्याकडे एवढं प्रेम केल्याबद्दल. माझ्या भावाला नेहमी असाच प्रेम द्या. जर तुम्ही इथे असाल तर नेहमी आपल्या कॅफेला या. आणि थँक्यू आल्याबद्दल आणि कॉंग्रॅच्युलेशन सगळ्या. पुढे जा असंच बहिणीचं नाव फॉर केक अँड बरी अँड कॅप. ओके. आणि बहिणीचं नाव असंच मोठं कर. ओके. 16चं दुकान 10x16 म्हणजे छोटंच असतं, पण त्या छोट्या मागचे किती प्रयत्न होते ते कुणी बघितले नव्हते. आणि आज 2 वर्षानंतर त्याच फ्लोअरला माझे 6 दुकानं, 1200 स्क्वेअर फूटचं गोडाऊन, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये तुमच्या भाऊचं एक आयुष्यात जे स्वप्न होतं एक छोटंसं ऑफिस आणि महाराष्ट्रामध्ये 20 ब्रांच कार्यरत आहेत आणि त्यातून सगळ्यांना ठोकून. हे मला आज इथं सांगायचं होतं कारण की मी 2-3 दिवसात एक थोडंसं कानावलं होतं, व्हिडिओ बघितलं होतं की आमच्या सगळ्यांबद्दल सेम आदित्य जसं बोलला तसं लोक आम्हाला काय बोलतात काय नाही बोलत याचं काय म्हणायला कधी वाईट वाटत नाही. कारण की जर ते लोक बोलतात आम्ही बावळट आहे तर या बावळट लोकांसाठी 10-12 लाख लोक फॉलो करतात. एकदा आम्ही बावळट आहे फॉलो करणारे बावळट किंवा ते विचार करणारे. आता आपण ठरवायचं की बावळट कोण असेल, कोण आहे समजलं ना. बस मला फक्त एवढं सांगायचं होतं. रोड किती लोक निघल्यानंतर ना एक माणूस ओळखत नाही, पण आज आम्ही रोडनी जेव्हा आमतो कुठेही असो कुठेही आमच्यातलं प्रेमाच्या भावनेने एक मोठ्या भावाच्या छोट्या भावाच्या लहान मुलं मोठी माणसं वयस्कर माणसं आमच्याकडे एक अपेक्षित येतात, आम्हाला आशीर्वाद देतात, चांगल्या शुभेच्छा देतात आणि त्यामुळे हे सगळं आज उभं आहे. हे सगळं मी सांगतोय. आणि या शॉपच्या पण लवकरच खूप साऱ्या ब्रांचेस होतील आणि खूप सारं प्रेम तुम्ही देताय. इथं पण तुम्ही प्रेम द्या, तसेच केक पण घ्या. फक्त प्रेम चालत नाही, केक पण दुकान चालत आपले लक्षात घ्या. मित्रांचे बर्थडे जास्त साजरे करा, 2-2 केक कापा. बापरे एका केकच्या शॉपला एवढी गर्दी उद्घाटनाला, हेच या सगळ्यांचं प्रेम आहे. आणि एक आपण नावाचा आमचा सिनेमा येतोय त्या केक परीच्या शॉपच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतोय अप्रतिम भूमिका या माणसाने केलेली आहे.
आणि याचं फिल्म मध्ये पदार्पण झालेलं आहे. आंबट शेवटी असं त्याचं नाव आहे. आणि हे केकबरीच्या उपक्रमाला मी सांगायला मला आनंद होतोय. खरं तर या माणसाबद्दल बोलू तेवढं कमी आहे. सगळ्यांबद्दलच खरंच सगळेच मित्र आहेत आणि त्यांनी खूप जास्त कमवलंय आणि हे त्यांचं प्रेम आहे खरं तर. आणि ते असंच अबाधित राहावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना. आणि या भारी दिवशी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अक्षय दादा असा मस्त पैकी गपचूप मागून आला. सुरत मध्ये चेंज केलं होतं ना कवर. ते तुझं अजून तिथंच आहे. तेच कवर आहे बघ त्या बोर्डला. ऋषी सर नमस्कार. घुमवा तुम्ही. काय म्हणणं आहे? भूक लागली. उशिरा का आलायस पण आज? काहीतरी कारण दिलं तर तुम्हाला खोटंच म्हणणार. त्यामुळे कारणच सांगत नाही. वा वा एक नंबर. हेच कारण आहे. हेच कारण आहे. येस. सो ओपनिंग वगैरे मस्त झालेली आहे. राडा झालेला. आता आम्ही मस्त जेवायला आलोय. विशाल सर काय म्हणणं आहे कशाबद्दल? कसं झालं सगळं आजचं? एक नंबर एक नंबर. व्यवस्थित. स्टेजवर बोललो तर ऋषीला नाव ठेवतो. अस्मिता पण लेट आली. तिला पण बोल. जाऊ दे रे. मला सांग तू खरं सांग. तू पण त्याच पक्षातला आहे. कसं होणार? नाही नाही नाही. ते खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणतो. ठीक आहे भाऊ. घोडे मैदान लय लांब नाही. सगळे मैदानात आहेत. घोडे मैदान जरी लांब असलं तरी तुझ्या अगोदर मी 4 वर्षापासून राहतो. तसं नसतं हो शेठ. आम्ही पण त्या टप्प्याच्या आधी तसेच होतो. पण टप्प्यात पडल्यानंतर ना वेगळं होते. हो दादा सांगा ना. तुम्ही तर अध्यक्ष आहे. तुम्ही तर मंडळाचे अध्यक्ष आहे. तुम्ही सांगा ना. आम्हाला काहीच बोलत नाही. तुझे हा तुझे ब्लॉग नाही बघते. मला काहीच बोलत नाही. ते मगाचं पण कट कर. डर होना चाहिए. थोडस टाकतो. गाडी घेतानाच बोललो होतो बेज इंटिरियर घेतलंय स्वच्छ ठेव. पण आता आकेने काय केले बघू आपण. हे बघ. अरे तिकडं पण आहे. तिकडं तिकडं इथं हात लावला तेव्हा काहीच नाही उरलं. हे तुमचा रूम जास्त चांगला आहे. अरे हे बघ ते डाग कसले पडले. अरे मी दादाने मित्राच्या लग्नाला दिली होती गाडी आणि बारक्या मुलांनी आईस्क्रीम वगैरे सांडवली सगळी. इथं पण लावले हात. आणि ही ह्यामुळेच मी करायला बोललो होतो याला तू मेंटेन ठेव तरच वापर गाडी. नाही तर वापरू नको. नवीन घेऊ. एवढा माझं नको. सीट कवर हो. खाली सीट कवर. सीट कवर. सीट कवर का साफ करून घे बघ. तेच ना. तुमचं रूम चांगलं. मग अस्मिता मॅडम चाललो आम्ही. चाललाय तुम्ही नाशिकला? येस. खतरनाक. तुम्ही आमच्यासाठी एवढं लांबून आलात. मंडळ खूप आभारी. बाकी येतो बड्डेच्या दिवशी. हॅपी बड्डे इन ॲडव्हान्स. हळूहळू जावा. रात्रीचे 1-1:30 वाजलेले आहेत. काय सांगताल आपल्या पोरांना? ब्लॉग बघा. ते पण ब्लॉग टाकणार आहे. माझा पण बघा. आता मी टाकणार आहे 2-3 दिवसानंतर टाकतो. माझा पण बघा. चला तुमचा आवाज संपलेला आहे. जावा तुम्ही. मी कंटिन्यू करतो गाडी. चलो बाय. तर मित्रांनो आता फायनली मस्तपैकी सगळे इव्हेंट वगैरे झालेले आहे. खरंच खूप धन्यवाद सगळ्यांचे की सगळे लोक वेळात वेळ काढून माझ्यासाठी तिकडं आले. खूप वेळ थांबले. आपण ओपनिंग एकदम मस्तपैकी त्या जो सोहळा होता आपला ओपनिंगचा किंवा जो कार्यक्रम होता एकदम मस्तपैकी आपला पार पडलेला आहे. आणि खूप कस्टमरचा चांगला रिस्पॉन्स पण आलेला आहे. जे आपण ऑफर्स ठेवल्या होत्या. आता इथून पुढं पण तुम्ही असंच आपल्या शॉपवर प्रेम दाखवताल आणि तुमच्या बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या पण तुम्ही तिकडनं खरेदी करताल. बड्डे असो काही असो किंवा कॅफेच्या संदर्भात तुमचा काही विषय असो तर तुम्ही तिकडं 100% एकदा व्हिजिट करा. आणि बाकीच्या डिटेल्स तुम्हाला आपल्या त्या केकबरीच्या ज्या इंस्टाग्रामचं पेज आहे त्याच्यावर तो बघायला भेटतील. आता अस्मिताला सोडलेलं आहे मी. अस्मिता गेलेली घरी. तिचा 5 तारखेला बड्डे ते शूट वगैरे करायचं होतं तिला. आणि आता घरीच चाललो. तुम्ही झोपायला जवळजवळ रात्रीचे 4 वाजले ते. पण मी म्हणलं व्लॉग एंड करावं. त्यामुळं म्हणलं बाकड्यावर बसून आपलं काम इथं 25 करावा. आता विषय संपला आहे. आता झोपायची वेळ आहे. पण त्याआधी जर तुम्हाला iPhone 15 जिंकायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून My11 सर्कल ॲप डाउनलोड करायला विसरू नका. आणि जिंका 1 करोड रुपये XUV कार्स आणि खूप मोठी मोठी बक्षीस आहे. आणि माझा प्रोमो कोड यूज करा आणि मिळवा फर्स्ट डिपॉझिटवर 20% एक्स्ट्रा कॅश. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कॉमेंट्समध्ये पिन केलेली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
लव यू गाईस, लव यू.